गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील हवेची गुणवत्ता जी आहे ती दिवसेंदिवस ढासळताना पाहायला मिळते आणि त्यामुळे संपूर्ण चिंतेची बाब जी आहे ती मुंबईकरांमध्ये निर्माण झालेली आहे। या हवेच्या गुणवत्ता ढासळीच्या संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी जी आहे ती होताना पाहायला मिळते, परंतु सातत्याने मुंबईमधल्या हवेमध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचे कण मिसळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात हवेचं प्रदूषण जे आहे ते मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि एकीकडे मुंबईमध्ये वायू प्रदूषण होत असतानाच या वायू प्रदूषणाला हवेची गुणवत्ता ढासळत असलेला वेगवेगळी कारणं जी आहे ती समोर येत असताना पाहायला मिळतात। मुंबईमधली अनेक विकास कामं या सगळ्या हवेची गुणवत्ता ढासळण्याची प्रमुख कारणं सध्या बनलेली असल्याची आपल्याला पाहायला मिळतं। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी इमारतीचं बांधकाम सर्रासपणे सुरू आहे आणि या सगळ्या बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणाचं उल्लंघन जे आहे ते होताना पाहायला मिळतंय। या सगळ्या संदर्भात काल मुंबईच्या महानगरपालिकेच्या मुख्यालयात सुद्धा तातडीची बैठक जी आहे ती पालिका अधिकाऱ्यांकडून घेण्यात आलेली होती आणि जे कोणी बांधकाम व्यावसायिक आहेत ते हवेच्या प्रदूषणाच्या संदर्भातली मार्गदर्शक तत्व जी मुंबई महानगरपालिकेने तयार केलेली आहेत ती जर पाळत नसतील तर त्या विकासकांवरती त्या बिल्डरांवरती कडक कारवाई करण्याचे संकेत सुद्धा या संपूर्ण बैठकीत दिलेले आहेत। खरं तर सातत्याने मुंबईमधल्या हवेची गुणवत्ता ढासळत असल्यामुळे संपूर्ण मुंबईकर चिंतेत आहे, कारण की या सगळ्या वायू प्रदूषणामुळे याचा थेट परिणाम जो आहे तो मुंबईकरांच्या आरोग्यावरती पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधल्या हवेची गुणवत्तेची पातळी जी आहे ती सातत्याने ढासळत चालली, नीचांकी पातळीवरती येते। त्यामुळे आज मुंबई उच्च न्यायालयात या सगळ्या संदर्भात याचिका देखील दाखल करण्यात आलेली आणि तातडीची सुनावणी जी आहे ती आज मुंबई उच्च न्यायालयात हवेच्या प्रदूषणाच्या संदर्भात होताना पाहायला मिळते। त्यामुळे आजच्या या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाकडून काही ठोस निर्णय घेतले जाणार आहेत का या मुंबईतल्या वायू प्रदूषणाच्या संदर्भात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।